निवडणूक तोंडावर आहे. तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? लढवणार नसाल तर कोणाच्या सपोर्ट मध्ये तुम्ही उतरणार? नाही, हो 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 गोकुळच्या राजकारणात जावं लागेल. हो 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 ह्या प्रश्नाचं उत्तर असं देईन, अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे, भरपूर गोष्टी अजून घडायच्या आहेत. आता आलेला आदेश हा व्हॅलिड आहे की नाही बघायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळी वकिलांशी वगैरे चर्चा करतो आहोत. हे सगळं नीट आहे का? हे 5470चं यादी सुद्धा त्यांनी आतमध्ये घेतलेली आहे. मग जो काय हायकोर्टामध्ये जो काय 3 महिने झाला तो टाइमपास होता का? ह्या बेकायदेशीर सभासदांना घेऊन निवडणूक कशी घेणार? संविधानाप्रमाणे जर आपल्याला माहिती आहे काही याच्यामध्ये बोगस सभासद आहेत आणि जाणीवपूर्वक बोगस सभासद असताना सुद्धा निवडणूक घेणं हा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा कोणी करायचा ठरवलंय त्याचं मी डायरेक्शन दिलं असं म्हणायचं. सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन म्हटलं की 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्या. सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन पूर्ण वाचल्यानंतर तो एक शब्द 90 दिवसात फ्रॉम टुडे असं म्हटलेलं आहे. पण त्याच्या आधी त्यांनी हायकोर्टच्या ऑर्डरला सुद्धा प्रोटेक्ट केलेला आहे. हायकोर्टच्या ऑर्डर प्रमाणे सगळं करा. हायकोर्टच्या ऑर्डरला आम्ही सेट असाइड करत नाही. ते करून तुम्ही 90 दिवसाच्या निवडणूक घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोयीप्रमाणे इलेक्शन ऑथॉरिटीने दबावामध्ये येऊन वेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ काढलेला आहे. आणि इंटरप्रिटेशनचा हा प्रश्न आहे, हा जाणीवपूर्वक केलेलं इंटरप्रिटेशन आहे की जेन्युनली, त्याचा आपला शोध करावा लागेल. आता गोकुळच्या निवडणुकीवर आजही टांगतीत तलवार आहे 100% आहे टांगती तलवार. कशा प्रकारे? निर्णय चुकी झालेला आहे. ज्या 1320 संस्थांचं भवितव्य काय हे होत असताना 2 SIT लागलेल्या आहेत. 1 एप्रिलला एक SITचा आदेश आलेला आहे, 21 एप्रिलला SITचा आदेश आलेला आहे. त्या SITचं प्राथमिक अनुमान आहे की किमान 400 ते 1600 संस्था ह्या बोगस आज सुद्धा त्यामध्ये गोकुळमध्ये आहेत. त्या संस्था वाचवण्यासाठी यांनी घाई केलेली आहे. आखाती देशाचं डील संदर्भात आपलं जे मध्ये बोलणं झालं, तर तुमच्या मते किंवा तुमच्या माहितीप्रमाणे असं एखादं नाव किंवा मोठा कोणी व्यक्ती आहे का की जो हे डील घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय आखाती? नाही, स्वाभाविकपणे इथे कोण असणार आपल्याला जग जाहीर आहे, ते काय सांगायची काही गरज नाहीये. आणि त्यांचे काय लागूबंधू तिकडे असलेले लोक असणार. आता ते नाही अध्यक्षच ना, आता लेटेस्ट अध्यक्ष कोण होतं तेच असणार आहेत. आणि कोण अध्यक्ष नेतृत्वात सगळं चाललेलं आहे. असं गोकुळचं सर्टिफिकेट तुम्ही जाहीर केलं का कुठे की आमचं हलाल सर्टिफिकेट असलेलं उत्पादन आहे, घ्यायचं तर घ्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाहीर करा, महाराष्ट्रात जाहीर करा, लपून छपून करू नका. तुम्ही ओपनली करा. आता तिथलं सुद्धा कोणाबरोबर डील केलेलं जातं. आम्हाला सुद्धा ज्या गोष्टी लोक सांगतायत त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ठरत आहेत आणि आपण बघतो आहोत. आमच्याकडे पुराव्याशी आम्ही बोलत नाही. ज्या दिवशी पुरावा येणार ते पुरावा सुद्धा आम्ही आणू. आता काही जणांचं म्हणणं AI जनरेटेड सर्टिफिकेट आहे, त्यात QR कोड दिलेला आहे, QR कोड स्कॅन करा, तुम्हाला ते दिसतंय हलाल सर्टिफिकेट ओरिजिनल कसं आहे, कुठे आहे ते. त्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधून काढू नक्की.